चला बाबा चला, आता कधी आपल्या मागे काही काम नाही धाम नाही काय नाही, यायला मस्त ग्वागल लावायचा आणि नुसतं विकून काम आहे. तू कधी इकडे हे कधी इकडे काय कशाला, आता काय मस्त 3, 5, 10,000 रुपये महिना भेटणार आहे. यायला मस्त झालं आपलं, चांगलं झालं. मुख्यमंत्री चांगला आहे बाबा ह्या वेळेस. वा वा, तरुण पोराचं चांगलं आहे. गागल लावायचं इकडे तिकडे फिरायचं आणि तंबाखू खायचं म्हणते. वा वा विचार. आणि मग हे पोटा पाण्याचं काय यायला काही तरुण पोरानं तुम्हाला काही फिकीरच नाही वाटते कशाची. यायला त्यावेळेला यायला म्हणे मला बरं वाटतं. अरे त्यापेक्षा काही काम आहे का रे, काम हां. अरे माझा तुम्हाला आज राग येईल, पण मी चांगलं सांगतो जरा त्यापेक्षा काहीतरी कुठेतरी काम करा, म्हणजे 2 पोटा पाण्यापुरते पैसे भेटतील. राम सरपंच साहेब, राम राम. अहो काय काम आहे आम्हाला आता काय काम. मुख्यमंत्र्यांनी योजना चालू केली आमच्यासाठी, बेरोजगाराला भाऊ योजना. त्याच्यामुळे आम्हाला काही फिकीर नाही. आम्हाला त्याची काही फिकीर नाही आम्हाला त्यातली. कशाला काम नाही करायचं. ते नोकरी गेली ती. अरे काय बोलतो, कोणासमोर बोलतो याचं तुला भान आहे का. सरपंच साहेब मी काय चुकीचं बोललो. काही नाही, मी तर तुमचा आदर करतो. आदर करतो म्हणतो, जरा भानावर ये. अरे अशा त्या पुड्या खाल्ल्याने किंवा काही याचे पैसे भेटणारे त्याचे पैसे भेटल्याने असे कुठं भागत असताय का. अरे तुमची आधी तर कुठं लग्न जमाना आणि तुम्ही म्हणता मग काय चुकीचं बोललं. चुकीचं नाही तर काय. अरे बाय पटलं ते घे, नाहीतर सोडून दे, जाऊ दे. मला मला काही घेणं नाही देणं नाही. कामधंद्याचं बघावं, नोकरी बघावं, काहीतरी बघावं. आणि हे माझं काम हे की नाही. म्हणजे कसं लग्न जमन, नोकरी. आता आजकाल नोकरीवाले पोरी ना तर नवरा नोकरीवाला बघतात. म्हणून ते ना असे पुढे खाल्ले फल मला सोडून द्या आता. फिरणे तुम्ही गोळ्याला लावणे असतं म्हणा, चालतंय म्हणा तुमचं पोरा स्वराचं. पण हे काय जे कुठे काय झालं. मी असं नाही वागणार. आणि नाही आता मी इथून पुढं का नाही कामाचं धंद्याचं नोकरीचं बघणार. तुम्ही हे म्हणतात ना ते एकदम खरं आहे बघा. ते जाऊन दे तिकडे की ते गेलं. जाऊ दे, आम्हाला क्षमा करा, चुकलं आमचं. आता इथून पुढे असं वागणार नाहीत आम्ही. तुम्ही आमच्यापेक्षा लय मोठे आहेत तुम्ही. काहीतरी पटलं बघा. काहीतरी बोललं तर सार्थक झालं. आमचं काय झालं, गेले दिवस तुमचं बरं झालं. तुम्ही ऐकलं आणि तू एकटाच नाही पण तुझ्या बाकीच्यांना सुद्धा सांगा, चांगलं वागा. अरे आमचं काय संपत चाललं. झालं आम्ही आता ये बस असं पूर्णविराम. क्षमा केली तुम्हाला मी. जा बाबा, तुझ्या बापाला चांगलं ओळखतो मी, तुलाही ओळखतो. जाऊ द्या, पोरं म्हणजे समजूनच सांगावं लागत असते. बरं जा, बरं येऊ का मी आता.